नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर आता आम्ही शेतावर चाललो, मी मम्मी आणि अण्णा काकी. तर आज शेतावर जाऊचं कारण म्हणजे तुमका कळतलाच आम्ही गेल्यावर तिकडे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. वाटेत जाता जाता म्हाका ही ना पाना दिसली, कडू पाना, ज्याचो आम्ही ना खेळासाठी वापर करायचो पैसे म्हणान. आणि हात नंतर कडू कडू व्हायचे पूर्ण. कोणाक जर आठवणी असतील त्याच्याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काय सांग ना माका. ओके मी कुत्रा कोण असं होता मा असं असं खाली मान घालती असं असं करून मोठा होता. मोठा खूप मोठा नाही होता. अगं यदा येताळा मी दोरा सोडलेलो आणि माझ्या मला पुढे काळा काळा कोळसारख्या रक्तासारख्या ऐकासा कसला मेला अंग काढलो दिवाडत ता पोठा म्हणजे ना खूप सारखं ऐकलं लाल भाजी हाडू करू पाळा येली तेंका, हा झाडा कशी येतली तेंका. येतो त्याची मी बाई काही बाई येतो खूप हा. करता का म्हणते अशी करून अशी करू. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही गेलो आमच्या शेतात आणि आज याचं खास कारण म्हणजे आमका हळद लावची होती. तर ही हळद आमका अनावसून दिलेली आमच्या मामान. तर आता ही आम्ही हळद थोडीफार लावून झाली या. आणि ही हळद कदाचित नागपंचमीपर्यंत मोठी होईल, म्हणजे त्याच्या पानांचे आमका पातोळे करूक भेटतील. तर अण्णा काकी आणि मम्मी इकडे लावतात, मी पण थोडी लावलंय, हात मळलेत. इकडे लावलो, ही रका आणलेलो, खत आणूक विचारलो. कालच आमची शेती पूर्ण झाली. ही बघा, हे चंपी टंपी इले आहेत आमच्या बरोबर हळद लावक. नागोबा कधी एक महिना अजून ना उद्या आजच्या पंचमी गो हो, आज पंचमी एक महिना राहलो एका महिन्यात होतला. एका जागी खूप येऊचे नाही मग सगळ्या ते कमी देते लाईट झालं काय. चंपी चंपी चंपी. चंपी बघा कसं आमचं धावत तिला टोमल्या. मित्रांनो, छोटे छोटे खड्डे करून घेतले तयार. पहिल्यांदा त्याच्यावरती होती ते चार वगैरे काढून टाकून दिली आणि त्याच्यानंतर छोटे खड्डे करून त्याच्या आतमध्ये अशी ही हळदीची कांडी होती ती अशी लावलो आणि वरती थोडीशी माती टाकलो. तर हळद लावची हीच करेक्ट पद्धत असा की नाही माका नाही माहिती, पण जर तुमका माहीत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. नदीत मारून देऊ काय. काय इतक्या पैसा आवड म्हणा तसा कोणी बाळासामच्या जाईनच ग माडाच्या सावली मेले घातले माहिती. मित्रांनो, तर आता आमची हळद वगैरे लावून झाली आणि आता आम्ही माडात चाललो. मम्मीने लाल भाजी घातलेली म्हणजे पावसाच्या टायमात ती आता मोठी झाली असते कदाचित, तर ती आणूक चाललो. हे बघा लाल भाजी आणूक बघा खयचे मेंबर इले आहेत. तर चला आपण जाऊया मम्मी आणि अण्णा काकीच्या मागून. आम्ही खय जातो हे तुमका कळलं असत, माझ्या आधीचे व्लॉग बघितलात कदाचित तर. तर हे असं आमच्या काजीत आणि माडात जाऊची वाट. मेंबर बघा. हे बघा मित्रांनो, हे टाय काळ्याची झाडं इली आहेत हे बघा. तर ह्या दिवसात इकडे मोठे तिरडे वगैरे वाढायचे.
ह्या वर्षी कदाचित पाऊस नाही म्हणून वाडाक नसतील. हे बघा एकच तिरड्याचं झाड असा. गणपती बाप्पाच्या बाजू गौरी बसवतात तिकडे ही झाडं वापरली जातात. चंपी मित्रांनो अडकलेले असा आतमध्ये येऊन. चंपी तू झाडं नेऊ किलं. मित्रांनो लाल भाजी बघू किलो. लाल भाजी खुरट्याली या म्हणतो तशी झाली की. छोटी छोटीच रवली मोठी होक नाही. चला ते येऊन पचको झालेलो असा तर आपण पुढे जाऊया. अजून काहीतरी लावले ना मम्मीन भाजी तिकडे बघूया. मेंबर काय पाठ सोडणं नाही हे बघा. तर मित्रांनो ही बघा भाजी हय मोठी झालेली आहे. सॅटिस्फॅक्शन. मस्त भाजी उगावली आई बघा. ही बघा तर आपल्या एक भाजी काढूची असा ही. मुळा सकट काढू ना. कुठून काय मोठी झाली ना हा मिळता मोठी ना कुठून काढलं तरी काय नाही. परत गाव मम्मी सांगेपर्यंत मी मुळा सकट काढून झालेलं आहे. तर आपण आता कुठून काढूया. हो कुठून काढूया. कुठून काढूया. कुठून काढूया. हो कुठून म्हणजे ही बघा अशी काढूची असता. बारीक बारीक होती काय. जिथपर्यंत कोवळी आहे ना तिथपर्यंत अशी काढून घ्यायची. ही बघा एका बोलतात कुठून. म्हणजे ह्या रवलेली जी हा ना ह्यो दांडो हा ना एक अजून मोठं झाड आहे त्याला. घातलं असते ना तर अशी गाव भाजी आहे. हे बघा मित्रांनो एक कुसुंड्याची बारीक बारीक पिल्ला असत. हो हे बघ कसले हत बघा डेंजर. ह्या बघून मला भीती वाटायला लागली बाकीची भाजी काढू. तोपर्यंत मी एवढी भाजी काढलंय. ऐकलं मम्मी खतरों के खिलाडी या तिनं ती भाजी उपटून ती बघा थोडे फेकले ना बाई डेंजर. पप्पांका काय सांगितलं. हो ही 50 रुपयाची भाजी आणलात ना. माकाच पैसे द्यायचे होतात 50 रुपये आणि ही भाजी घेऊन जावायची तुम्ही. नको ते व्हिडिओ करते मला. तर मित्रांनो मम्मी सांगा होती काय एका काही एक घालूक नाही मी खत नाही आणि काही एक नाही तरी पण ही भाजी रुजा नेली. मी 200 होय बारीक बारीक पेंडी केले तर 300ची पण होय. चला घरी जाऊया. घरी जाऊया. काळोख पडला. मित्रांनो भाजी काढून झालेली असं आमची आणि आता माडात ना आम्ही एक्झिट घेतो. तर हे मेंबर जे आहेत ना ते काय एक कामाचे नाही नुसते राखणदारीच्या कामा गेलेले. माका वाटलं हे भाजी काढू घेतात की काय. चला चला घरात चलो टोमल्या डॉन. तर मित्रांनो तुमका गावाकडचे अजून कुठले कुठले व्लॉग बघू आवडतील या कमेंट करून नक्की सांगा. आणि हो व्लॉग आवडलो तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. बाय.